Hello, 11th Commerce Organization of Commerce and Management students. Last 10 11 chapter last 10 and 11 lectures we have started to chapter number second, trade, व्यापार हे आपण सुरू केला होता. त्यामधील रिटेलर आपण सुरू केलं होतं. त्यानंतर लास्ट लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ रिटेलर सुरू केला होता. किरकोळ व्यापाऱ्यांचे प्रकार हा सुरू केला होता. टाईप्स ऑफ रिटेलर, टू टाईप्स ऑफ रिटेलर्स. किरकोळ व्यापारी हे दोन प्रकारचे असतात. त्यामधल्या फर्स्ट आपण इटिरनंट रिटेलर पाहिले, म्हणजे फिरते व्यापारी. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट त्यातील रिटेलरचं टाईप पाहायचं आहे, फिक्स्ड शॉप रिटेलर. रिटेलर्स टू टाईप्स. फर्स्ट आहे इटिरनंट रिटेलर्स, किरकोळ व्यापाऱ्याचे प्रकार. इटिरनंट रिटेलर, फिरते व्यापारी, किरकोळ व्यापारी. अँड सेकंड आहे फिक्स्ड शॉप रिटेलर, स्थानिक दुकानदार, स्थानिक किरकोळ दुकानदार. हे फिक्स्ड शॉप रिटेलर्स परत टू टाईप्समध्ये डिवाईड करण्यात आलेले आहेत. फर्स्ट आहे स्मॉल स्केल फिक्स्ड रिटेलर अँड सेकंड आहे लार्ज स्केल फिक्स्ड रिटेलर. लहान प्रमाणातील व्यापारी दुकाने आणि मोठ्या प्रमाणातील किरकोळ व्यापारी दुकाने. हा पण चार्ट आहे. तो चार्ट सर्व स्टुडंट्सने आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्यायचा आहे. त्या चार्टवरनंच आपण सुरू केलेलं आहे. त्यातील इटर्नंट रिटेलर्सचे टाईप पाहिले, हॉकर्स, पॅडलर्स, स्ट्रीट ट्रेडर्स, चीप जॅक्स, मार्केट ट्रेडर्स म्हणजेच फिरते व्यापाराचे प्रकार पाहिले. फेरीवाले असतील, टोपलीवाले असतील, रस्त्यावरील दुकानदार असेल, स्वस्त वस्तू दुकानदार असेल किंवा बाजारातील व्यापारी असतील, हे आपण पाहिलं. त्यानंतर आपल्याला पुढे घ्यायचं आहे फिक्स्ड शॉप रिटेलर, स्थानिक किरकोळ दुकानदार. फिक्स्ड शॉप रिटेलर. Fixed shop retailer are those retailers who do not move from one place to another place. सिंपल आहे, असं काय फारसं अवघड असं काही नाही. जे फिक्स्ड शॉप आहे म्हणजे ज्याचं एका ठिकाणी स्थिर दुकान आहे, ते त्या दुकानातून हू डू नॉट मूव, MOVE, मूव, हलत नाहीत. वन प्लेस टू अनदर प्लेस, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ते फिरत नाहीत. स्थानिक व्यापारी हे आपले ठिकाण बदलत नाहीत. दे मोस्टली हॅव फिक्स्ड प्लेसेस, ते बहुतेक करून एकाच ठिकाणी स्थिर किंवा जागा निश्चित ठरलेली असते. They can further be classified into small scale fixed retailer and large scale fixed retailer. सर्वसाधारणपणे अशा फिक्स्ड शॉप रिटेलर्सचे क्लासिफाईड इनटू यांचे दोन प्रकारामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. पहिली आहे स्मॉल स्केल फिक्स्ड रिटेलर, छोट्या स्वरूपातील स्थिर किरकोळ व्यापारी. आणि दुसरा आहे लार्ज स्केल फिक्स्ड रिटेलर, मोठ्या स्वरूपातील फिक्स्ड जागेमध्ये, स्थिर जागेमध्ये असणारे किरकोळ व्यापारी. आता यामधील आपल्याला पुढे पाहायचं आहे टाईप स्मॉल स्केल फिक्स्ड रिटेलर, लहान प्रमाणात किरकोळ व्यापार करणारे व्यापारी. स्मॉल स्केल फिक्स्ड रिटेलर, स्मॉल स्केल लहान प्रमाणात, फिक्स्ड स्थिर, रिटेलर किरकोळ व्यापारी, लहान प्रमाणात किरकोळ व्यापार करणारे व्यापारी. द रिटेलर हू कंडक्ट देअर बिझनेस ऑपरेशन ऑन अ स्मॉल स्केल अँड डील इन व्हरायटी ऑफ गुड्स आर स्मॉल स्केल शॉप रिटेलर. They offer shopping convenience to the customers as they are situated in the same locality. That is, examples, general stores, medical stores, laundry, etc. जे व्यापारी लहान प्रमाणात व्यापार करतात व व्हरायटी ऑफ गुड्स, वेगवेगळ्या वस्तूची सेल करतात, त्यांनाच स्मॉल स्केल फिक्स्ड रिटेलर असे म्हणतात. असे व्यापारी जनरली
अशी दुकाने, असे शॉप्स हे जनरली त्या लोकॅलिटी म्हणजेच रहिवासाच्या ठिकाणी, लोकॅलिटी सेम सिच्युएटेड इन द सेम लोकॅलिटी, म्हणजेच अशी दुकाने रहिवासी परिसरात असल्यामुळे कस्टमर्सना, ग्राहकांना ते खरेदी करणे सोयीचे होते. एक्झाम्पल तौर पर आपल्या घराजवळील आपण पाहतो जनरल स्टोअर्स असेल, मेडिकल स्टोअर्स असेल, लॉन्ड्री असतील, असे जे काही आपल्या घराशेजारी छोट्याशा स्वरूपात छोटासा व्यवसाय असतो त्यांचा, एका फिक्स्ड स्वरूपात, एका फिक्स्ड ठिकाणी आणि स्मॉल स्केलमध्ये आपल्या लहान प्रमाणात ते आपला व्यवसाय करत असतात. जसे की एक्झाम्पल जनरल स्टोअर्स असेल, मेडिकल स्टोअर्स असेल, किराणा वस्तूंची मालाची विक्री करणारे दुकान असेल, मेडिकल स्टोअर्स औषधी दुकान असेल, लॉन्ड्री असेल, अशा जे कोणतेही बिझनेसेस आपण आजूबाजूला ट्रेड पाहतो असे, त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, स्मॉल स्केल फिक्स्ड रिटेलर. आता या स्मॉल स्केल फिक्स्ड रिटेलर्सचे आपण टाईप्स पाहणार आहोत. टाईप्स ऑफ स्मॉल स्केल फिक्स्ड रिटेलर्स, लहान प्रमाणात किरकोळ व्यापार करणाऱ्यांचे प्रकार. त्यामध्ये फर्स्ट येतो जनरल स्टोअर्स, सर्वसाधारण मालाची विक्री करणारे दुकाने. आता जनरल स्टोअर्स म्हटल्यावर मी फारसे एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायची आवश्यकताही नाही, किंवा तुम्ही माहिती आहे आपल्या आजूबाजूला कोणते कोणते दुकाने आहेत. जनरल स्टोअर्स रिटेलर्स सेल गुड्स विच आर रिक्वायर्ड बाय पीपल फॉर देअर डे टू डे नीड्स लाईक फूड ग्रेन, सोप, स्टेशनरी, मेडिसिन्स, ऑइल, टॉफी, बिस्किट, plastic goods, footwear, umbrella, pens, etc. These shops are generally situated near the residential area of the city or town. They buy the goods from wholesaler and buy directly from the manufacturer. सर्वसाधारणपणे जनरल स्टोअर्स ही डे टू डे नीड्स म्हणजे दैनंदिन आवश्यकता असणाऱ्या गुड्सची विक्री करत असतात. जसे की अन्नधान्य असेल, टूथपेस्ट असेल, स्टेशनरी असतील, औषधी असेल, बिस्किट असेल, ऑइल असेल, पेन असेल, छत्री असेल, चप्पल असतील, प्लास्टिकच्या वस्तू असतील, अशांची ते विक्री करत असतात. त्यालाच जनरल स्टोअर्स असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि हे असे सर्वसाधारणपणे अशी जे काही जनरल स्टोअर्स आहेत ते शहराच्या किंवा गावातील एका रेसिडेन्शियल एरियाजमध्ये असतात, म्हणजेच स्थानिक ठिकाणी, ज्या ठिकाणी लोकांचा वास्तव आहे अशा ठिकाणी अशा प्रकारचे जनरल स्टोअर्स असतात. अशी दुकाने आपल्या असे जे काही शॉप्स आहेत, स्टोअर्स आहेत, जनरल स्टोअर्स, दे प्रोव्हाइड होम डिलिव्हरी ऑफ गुड्स. असे जे कोणतेही जनरल स्टोअर्स आहेत ते आपल्या दुकानाद्वारे ग्राहकांना घरपोच मालाची घरपोच सेवा देत असतात, ज्याला होम डिलिव्हरी ऑफ गुड्स म्हणलेलं आहे. आणि ते वेगवेगळ्या व्हरायटीचे गुड्स आपल्या शॉपमध्ये, आपल्या स्टोअर्समध्ये ठेवत असतात. त्यानंतरचा सेकंड नंबरचा आहे सेकंड हँड गुड्स शॉप. सेकंड हँड गुड्स शॉप हा सुद्धा एक फिक्स्ड रिटेलरचा प्रकार आहे. जुन्या वस्तूची किरकोळ विक्री करणारे दुकानदार. जुन्या वस्तू, सेकंड हँड गुड्स शॉप आपणही पाहतो, आपल्याही शहरामध्ये आहेत सेकंड हँड गुड्स विकणारे शॉप्स. सेकंड हँड बुक्स विकले जातात, सेकंड हँड पेन्स, पेन्सिल असतील, म्युझिक सिस्टम असेल, किंवा सेकंड हँड आपण बाईक परचेस करतो, कार परचेस करतो, क्लॉथ्स आपण पाहतो, बुक्स असतील, फर्निचर असतील, असे जे कोणतेही सेकंड हँड म्हणजेच एका पर्सननं ते विकून त्याचा यूज झाल्यानंतर सेलला विक्रीला देणे अशा शॉपमध्ये, त्यालाच आपण काय म्हणतो सेकंड हँड गुड्स शॉप. जुन्या वस्तूंची किरकोळ विक्री करणारे दुकाने. These retailers purchase and sell used goods. They deal in books, furniture, TV set, clothes, car, etc. हे व्यापारी लोकांकडनं म्हणजेच ग्राहकांकडनं ओल्ड किंवा युजेबल गुड्स, जुन्या वस्तूंची खरेदी व विक्री करतात. एक्झाम्पल बुक्स असतील, फर्निचर असेल, टी व्ही असेल, कार असतील, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असतील, कपडे असतील इत्यादी घेतलेल्या
गुड्सची रिपेअरिंग करून ते योग्य बनवून कस्टमर्सना ग्राहकांना विकल्या जातात. जे समाजातील आजूबाजूला बॅकग्राऊंडरित्या वीक फायनान्शियल बॅकग्राऊंड लोक असतील, म्हणजेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोक असतील, अशा लोकांना हे शॉपधारक, सेकंड हँड गुड्स शॉपवाले अशांना विकत असतात. जनरली consumers from weak financial background purchase goods from them as prices of these goods are cheap. They lack quality, durability and guarantee. सर्वसाधारणपणे या सेकंड हँड गुड्स शॉपचे कस्टमर्स हे ज्यांचे आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोक आहेत, अशाच प्रकारचे लोक म्हणजेच कस्टमर्स या शॉपचे असतात. आणि या शॉपमधील जे कोणतेही गुड्स परचेस करेल त्या गुड्स ह्या एकदम चीप रेटच्या असतात, कमी किमतीच्या असतात. त्याला कसल्याही प्रकारची क्वालिटी नसते, कसल्याही त्या वस्तूचा दर्जा नसतो आणि त्या एकदम कमी किमतीमध्ये विकल्या जातात. त्यानंतरचा थर्ड घ्यायचा आहे ऑथोराइज्ड डीलर, म्हणजेच अधिकृत किरकोळ विक्रेते. ऑथोराइज्ड डीलर. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल, आपण जनरल स्टोअर्स पाहिलं, आपल्या घराशेजारी छोटा मोठा किराणा दुकानदार जनरल स्टोअर्सवाला पाहिला, त्यानंतर सेकंड हँड गुड्स शॉप पाहिलं आपण रिटेलरमध्ये. आता आला ऑथोराइज्ड डीलर. आपल्याला मोबाईल खरेदी करायचा आहे, आपण काय करतो, सोनीच्या ऑथोराइज्ड शॉपमध्ये जातो, डीलरकडे जातो. नाही, त्या ठिकाणी ऑथोराइज्ड डीलर आहे. त्याचबरोबर सॅमसंगचा मोबाईल घ्यायचा आहे, त्याची आपण गॅलरी हुडकतो, ऑथोराइज्ड डीलर कोण आहे पाहतो, म्हणजे अधिकृत व्यापारी कोण आहे आणि त्याच्याकडनं आपण गुड्स परचेस करतो. त्याच पद्धतीनं रिटेलरमध्ये ऑथोराइज्ड डीलर्स त्याचं शॉप एका फिक्स्ड ठिकाणी असतं. आपण काय पाहत आहोत, फिक्स्ड शॉप रिटेलर, त्यामध्ये स्मॉल स्केल फिक्स्ड शॉप रिटेलर्स, त्यामध्ये थर्ड नंबर ऑथोराइज्ड डीलर, अधिकृत किरकोळ व्यापारी. These retailers have authorized dealership of a particular manufacturer goods. They deal in goods like TV sets, washing machine, automobiles, music system, etc. Authorized dealer try to maximize the sale of goods because they get good commission from manufacturer. Authorized dealers do not have product of other manufacturer expected for whom they are working as authorized dealer. They promote the goods by window display, advertisements and attractive scheme. अधिकृत किरकोळ विक्रेते ऑथोराइज्ड डीलर हे रिटेलर्स एका विशिष्ट प्रोडक्ट्सचं, एका विशिष्ट पर्टिक्युलर गुड्सची सेल करत असतात. याचाच अर्थ पर्टिक्युलर गुड्स. जसं आता आपण एक्झाम्पल तौरपर म्हणलं, बाटाच्या शोरूममध्ये गेलो आपण, फक्त बाटाचेच प्रोडक्ट मिळतात. आपण काय करतो, ऑथोराइज्ड हा डीलर आहे म्हणून त्याच्याकडे जातो. काय करतो, तो पर्टिक्युलर फक्त गुड्स विकतो, म्हणजेच एक विशिष्ट गुड्स विकतो, विशिष्ट वस्तूच विकतो, त्याच कंपनीची तोच ब्रँड तेवढाच विकतो त्याच्यामध्ये, म्हणून त्याला ऑथोराइज्ड डीलर असं म्हणलेलं आहे. हे व्यापारी एखाद्या विशिष्ट प्रोडक्टचं, एक पर्टिक्युलर गुड्सची सेल करत असतात, त्यामुळे त्यांना ऑथोराइज्ड डीलर असं म्हणतात. जसे एक्झाम्पल, टी व्ही सेट असेल, कपडे असतील, म्युझिक सिस्टम असेल, गाडी असेल, दुचाकी असेल, कार असतील इत्यादींचा ते व्यवसाय करतात. ज्या मॅन्युफॅक्चररचं त्यांच्याकडे ब्रँड आहे, त्या मॅन्युफॅक्चरचा गुड्स आहे, त्या गुड्सला सोडून ते अदर डीलरसोबत ते डील करत नाहीत. त्याच प्रोडक्टचं ते ॲडव्हर्टाइजमेंट करतात, त्याच प्रोडक्टसाठीचा अट्रॅक्टिव्ह स्कीम्स ओपन करतात, त्याच प्रोडक्टला रिलेटेड ते आपल्या ऑथोराइज्ड डीलर्स म्हणून वर्किंग करत असतात. त्यानंतरचा फोर्थ नंबर आहे स्पेशालिटी शॉप. विशिष्ट प्रकारचा माल विकणारे किरकोळ व्यापारी.
स्पेशालिटी, त्या शॉपमध्ये हेच फक्त स्पेशल मिळतं. ज्या पद्धतीने जर आपण विचार केला तर खेळण्याचं दुकान, लहान बाळांचं, लहान चिल्ड्रनचं खेळण्याचं दुकान काय असतं त्या ठिकाणी, फक्त स्पेशल काय मिळणार, चिल्ड्रन टॉईजच मिळणार त्या शॉपमध्ये. याचा अर्थ असे काही शॉप, जसे आपण औषधीसाठीचं दुकान गेलो, म्हणजेच वेगळ्या प्रकारच्या औषध्या, जे आपण वनौषधी म्हणलं जातं, तिथं फक्त काय प्रोडक्ट मिळतो, फक्त तोच मेडिकलचे इक्विपमेंट. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे जे काही स्पेशालिटी शॉप आहेत, टॉईज असेल, मग ड्रेसेसच्या शॉपमध्ये गेलो फक्त ड्रेस मिळणार, स्पोर्ट्सच्या शॉपमध्ये गेला तर ओन्ली सेल बाय स्पोर्ट्सचा. याचा अर्थ काय झालं, त्या शॉपची ती स्पेशालिटी आहे, विशिष्ट प्रकारचा माल विकणारे किरकोळ व्यापारी. These retailers deal in particular line of goods. They keep a wide variety of item of same line of the product. Example, a toy shop may keep only toys of different types. Other example of specialty shop retailer are sport material, ready-made dresses, leather goods, plastic goods, watches, books, etc. हे दुकानदार एका पर्टिक्युलर लाईन ऑफ गुड्सची सेल करत असतात. हे दुकानदार विशिष्ट प्रकारच्या गुड्सची विक्री करतात. ते एकाच प्रोडक्टचे विविध प्रकार ठेवतात. एक्झाम्पल, एका खेळण्याच्या दुकानात फक्त वेगवेगळ्या प्रकारची खेळणी ठेवतात, त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे, स्पेशालिटी शॉप. अ टॉय शॉप मे कीप ओनली टॉय डिफरंट टाईप्स. आणखीन एक्झाम्पल घ्यायचं झालं तर स्पोर्ट्स मटेरियल, क्रीडाचं सामान, त्या ठिकाणी फक्त स्पोर्ट्सच्याच रिलेटेड गुड्सची सेल करण्यात येते. अशा प्रकारचं मग आपण रेडीमेड क्लॉथच्या दुकानात गेलो असेल, वॉचेसच्या दुकानात गेला असेल, बुक्सच्या दुकानात गेला असेल, त्या ठिकाणी फक्त पर्टिक्युलर त्याच गुड्सची सेल करण्यात येतं. अशा शॉपला स्पेशालिटी शॉप असं म्हणण्यात येतात. अशा पद्धतीने आपण स्मॉल स्केल फिक्स्ड रिटेलर्समधील टाईप्स पाहिले. आपण टाईप्स ऑफ स्मॉल स्केल फिक्स्ड रिटेलर, लहान प्रमाणात किरकोळ व्यापार करणाऱ्याचे प्रकार पाहिले. त्यामध्ये जनरल स्टोर्स होता, सेकंड हँड गुड्स शॉप होतं, थर्ड ऑथोराइज्ड डीलर आणि फोर्थ स्पेशालिटी शॉप. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.